नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आता आपल्या पशुधनाची म्हणजेच पाळीव जनावरांची खरेदी विक्री करायची असेल तर इयर टॅगिंग म्हणजेच जनावरांच्या कानात बसवल्या जाणारा विशिष्ट क्रमांक बंधनकारक करण्यात येत आहे. काय आहे माहिती पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर. मित्रांनो, कोरोनानंतर सार्वत्रिक साथीचे आजार समाजासाठी आव्हान ठरत आहे. मनुष्य प्राण्यांसोबत पशूंनाही साथीच्या आजाराची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था उपलब्ध करताना नोंदणी अभावी कोणतेही पशुधन वंचित राहू नये यासाठी आधार कार्डच्या धर्तीवर पशुसाठी इयर टॅगिंग केले जात आहे. सदृढ, निरोगी व उपयोगी पशुधनासाठी 1 जूनपासून प्रत्येक पशुचे इयर टॅगिंग आवश्यक करण्यात आले आहे. जनावरांची खरेदी विक्री करताना देखील ही बाब आवश्यक करण्यात आली आहे. याची समस्त शेतकऱ्यांनी पशुपालकांनी नोंद घेणे या ठिकाणी आवश्यक आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करणे सोयीचे व्हावे, या दृष्टीने एखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेऊन उपाययोजना करणे, पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे इयर टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात येत्या 1 जून 2024 पासून तर इयर टॅग शिवाय पशुधनाची खरेदी विक्री बंद करण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी आता 1 जून 2024 पासून इयर टॅगिंग ही पशुधनाकरता आवश्यक करण्यात आलेली आहे. त्याशिवाय तुम्हाला बाजारामध्ये पशुधनाची खरेदी विक्री ही करता येणार नाही. पशूंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यातून देय होणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा या सुद्धा देय होणार नाहीत, याचाही यात समावेश करण्यात आला आहे. याबाबत पशुपालकांनी नोंद घ्यावी. म्हणजेच मित्रांनो, ज्या जनावरांची इयर टॅगिंग केलेली नसेल अशा जनावरांना शासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून कुठलीही मदत ही देण्यात येणार नाही. इयर टॅग ज्या जनावराला केलेले असेल त्याच जनावराला शासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून मदत ही दिल्या जाईल. मित्रांनो, जनावरांची इयर टॅगिंग करून घ्यावे याचे आवाहन सुद्धा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सर्व पशुपालकांना नियमितपणे करण्यात येत आहे. पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी तसेच प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व पशुधनास इयर टॅगिंग करणे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक केले आहे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्व पशुधनास इयर टॅगिंग करणे गरजेचे आहे. दिनांक 1 जून 2024 पासून तर इयर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. त्यामुळे इयर टॅग नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्याची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समिती घेणार आहे. 1 जून 2024 नंतर इयर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची इयर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य देय होणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इयर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाई रक्कम देय होणार नाही. राज्यांतर्गत विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणाऱ्या राज्यातील पशुधनास इयर टॅगिंग केल्याचे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खात्री करूनच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांनी आरोग्य प्रमाणपत्र तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी वाहतूक प्रमाणपत्र द्यावे. पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग असल्याशिवाय ती करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर कारवाई होऊ शकते. राज्यात विक्रीसाठी येणाऱ्या राज्याबाहेरील प्रत्येक पशुस इयर टॅगिंग केले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी या पशुधनास इयर टॅगिंग करून घ्यावी. तसेच त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी. 1 एप्रिल 2024 पासून बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग शिवाय बंद आहे. तसेच 1 जून 2024 पासून इयर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे इयर टॅग नसलेले पशुधन बाजार समित्यामध्ये आणले जाणार नाहीत व त्याची खरेदी विक्री सुद्धा होणार नाही. याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यायची आहे.
पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्वरित अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहील. ग्रामपंचायतीमध्ये पशूंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची इयर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये. दाखल्यावर इयर टॅगिंग क्रमांक नमूद करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता पशुधनाची खरेदी विक्री तुम्हाला करायची असेल तर पशुधनाची इयर टॅगिंग करणे या ठिकाणी आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याशिवाय शासनाकडून दिली जाणारी कोणतीही मदत, ती वैद्यकीय असो किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधनाचे झालेले नुकसान असो, त्या संदर्भातली भरपाई असो, ती संबंधित पशुमालकाला मिळणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करत असेल, इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.